ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये भरपूर जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता अगदी छोटे छोटे पॉईंट्स मी ऍड करणार आहे. पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा सो दॅट इन फ्युचर जर तुम्हाला अशा टाईपचे वर्कशीट्स बनवायचे असतील, तुमच्या मुलांसाठी असतील, तुमच्या स्टुडंटसाठी असतील किंवा सेल करण्यासाठी असतील, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक्स कन्सेप्ट जे काय असतील ना तर ते शेअर करणार आहे की कसे बनवायचे. आता ही तुम्हाला माहिती आहे की वर्कशीट बनवायचे, पण जे कोणी नवीन असतात, ठीक आहे, न्यू बिगिनर्स असतात, तर त्यांच्यासाठी थोड्या गोष्टी ज्या असतील तर त्या अवघड असतात. एलिमेंट्स कुठून आले, बरं टेक्स्ट कशी घेतली, त्याचा फॉन्ट वगैरे भरपूर भरपूर गोष्टी असतात. ठीक आहे, तर त्यासाठी मी सेपरेट तुमच्यासाठी हा पार्ट घेऊन आलेले आहे आणि व्हिडिओ कम्प्लीट पर्यंत लास्ट पर्यंत बघा सो दॅट इन डिटेल व्हिडिओ होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त व्हिडिओ बघू नका, व्हिडिओ बघितल्यानंतर ना जे काय सांगितलेलं आहे ना तर ते करून बघा. राईट, तर सगळ्यात पहिला कॅनवा. ठीक आहे, कॅनवा घ्यायचा, कॅनवा ओपन करायचा. इथे बघा क्रिएटचा ऑप्शन आहे. काय आहे ऑप्शन? क्रिएट. ठीक आहे, क्रिएट वरती क्लिक केलात की तुम्हाला इथे वरती काय सर्च करायचं आहे, जे मी सर्च केले ते A4 वर्कशीट पोर्ट्रेट. पीओ जरी टाकलं तरी येते बघा. हे एक वर्कशीट आहे आणि हे एक वर्कशीट आहे. खाली वर्कशीट फॉर चिल्ड्रन. ठीक आहे, झूम आउट करते जरासं, व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, बघा वर्कशीट फॉर चिल्ड्रन आणि वर्कशीट पोर्ट्रेट उभी. आता वर्कशीट कुठल्याही साईज मध्ये तुम्ही बनवू शकताय, पण स्टँडर्ड पोर्ट्रेट असते म्हणजे उभी असते. लँडस्केप पण तुम्ही बनवू शकता ऍडवी. ठीक आहे, पण पोर्ट्रेट उभी A4 साईज स्टँडर्ड आहे, जे की इझिली कुठेही तुम्हाला प्रिंट करून मिळते. त्यामुळे ही साईज घ्यायची. मी ऑलरेडी ओपन केलेला आहे आणि वरती याला पहिला नाव देऊन घ्या. ठीक आहे, जे काही तुम्हाला नाव द्यायचं आहे ते. आता डिझाईन करायच्या आधी बघा, जसं की आपण इंग्लिश लँग्वेज शिकतो तर आपल्याला एबीसीडी खूप इम्पॉर्टंट असते शिकायला. मराठी शिकतो तर मुळाक्षर अ आ इ इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने वर्कशीट जर तुम्हाला बनवायचे असतील तर बेसिक गोष्टी क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक गोष्टी जर क्लिअर असतील ना तर तुमच्या लक्षात येईल की आता ही वर्कशीट दाखवली ना, तुम्ही ती 2 मिनिटात बनवू शकता जर तुमचं बेसिक्स क्लिअर असेल तर. ठीक आहे, नाही तर मग खूप तुम्हाला ते इरिटेट करेल. एलिमेंट कसे घ्यायचे आणि मग करायची म्हणून, किंवा कसं तरी भरपूर स्टुडंट्स असतात ना की कसं तरी ह्याचा फॉन्ट वेगळा असतो, म्हणजे ह्याचा फॉन्ट स्टाईल मोठा असतो. ठीक आहे, आणि बाकीचे वेगळे असतात. असं खूप मिस्टेक्स त्यांच्या वर्कशीटमध्ये असतात. जर प्रोफेशनल वर्कशीट्स बनवायचे असतील तर बेसिक गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे. ठीक आहे, तर आजचा स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कम्प्लीट बघा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिला बघा, हा तुमचा कॅनवाचा डॅशबोर्ड आहे. ठीक आहे, हा तुमचा डिझाईनचा पार्ट. ठीक आहे, वरती डिझाईन्स मध्ये आलात की तुम्हाला टेम्पलेट्स दिसतात रेडीमेड, जे कॅनवाने बनवून दिलेले आहेत ते. ठीक आहे, रेडीमेड टेम्पलेट्स तुम्हाला इथे दिसतात, जे की तुम्ही घेऊ शकता आणि काय तुम्हाला त्यातला हवा असेल तर तो तुम्ही यूज करू शकता टेम्पलेट. ठीक आहे, पण वर्कशीट बनवताना सिलेबसच्या अकॉर्डिंगली तो बनवावा लागतो. ठीक आहे, हे तुम्ही केलं. आता इथे तुम्हाला काहीतरी चेंज करायचंय बाबा, हा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही कलर चेंज करू शकता. इथला एलिमेंट चेंज करायचा आहे, हे डिलीट करायचं आणि दुसरं ऍड करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते ऍड करू शकता. ठीक आहे, हा वरती बघा अंडू आणि हा रिडू. अंडू म्हणजे काय, एक स्टेप मागे, तर बाय मिस्टेक काय झालं तुमच्याकडून, एलिमेंट एखादा असा मूव्ह झाला चुकून, तर मग अंडू वरती क्लिक करायचं. ठीक आहे, असं हा सगळा तुमचा टेम्पलेटचा पार्ट. आता नवीन पेज घेण्यासाठी बघा खाली ऍड पेजचा एक ऑप्शन असतो. ठीक आहे, ऍड पेज. आणि जर तुम्ही मोबाईल वरून करताय तर मग झूम आउट करा असं, आणि झूम आउट केल्यावरती असं ऍड पेज नावाचं एक ऑप्शन तुम्हाला इकडे विजिबल होईल. ठीक आहे, नाही तर मग सिम्पली जसं आपण बघा रील्स वगैरे बघताना कसं वरती स्क्रोल करतो, राईट, तसं साईडला स्क्रोल करा मोबाईल वरून, तुम्हाला एक नवीन पेज जे असेल तर ते ऍड होईल. हे तुमचं नवीन पेज आहे. ठीक आहे, तुमच्या पेज वरती क्लिक करा. इथे वरती कलरचं ऑप्शन आहे, कलर वरती क्लिक करा. कोणताही कलर तुम्ही तुमच्या पेजला घेऊ शकता, पण मोस्टली वर्कशीट डिझाईन करताना डार्क कलर्स वापरू नका. ठीक आहे, लाईट कलर मध्येच वापरा सो दॅट तुम्ही इझिली ब्लॅक अँड व्हाईट किंवा कलर पेंट सुद्धा त्याची प्रिंट करू शकता. वर्कशीटचा मेन उद्देश काय, मुलांना कॉम्प्लिकेटेड गोष्टी ज्या असतील तर त्या अगदी सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये समजवायच्या. ठीक आहे, त्यामुळे अगदी डार्क किंवा हेवी वर्कशीट बनवू नका, लाईट कलर्स ठेवा. ठीक आहे, आणि आता इथे डिझाईनचा पार्ट झाला, भरपूर डिझाईन्स तुम्ही एक्सप्लोर करा. आता मी तुम्हाला एलिमेंट्सचा पार्ट सांगते. हा सेकंड वन जो आहे ना, तर हा आहे एलिमेंट्सचा पार्ट. पूर्ण स्क्रीन फुल स्क्रीन करा आणि जे काय सांगते तर ते एक्सप्लोर करा. एलिमेंट्स मध्ये आलात ना की तुम्हाला खाली भरपूर एलिमेंट्स मिळतात, पण आता सगळ्यात पहिला खालचे कुठलेही एलिमेंट्स एक्सप्लोर करायचे नाहीत. डायरेक्ट वरती सर्च एलिमेंट मध्ये आलात. सर्च एलिमेंट मध्ये आलात की सर्च करायचं काय हवंय तुम्हाला. मला आता अॅनिमल्स हवेत, मी सर्च करते कॅट. एंटर. कॅट म्हणून सर्च केलं की बघा कॅटचे ग्राफिक्स, कॅटचे फोटोज, कॅटचे व्हिडिओज, 3D इमेजेस सगळं मिळतंय.
ठीक आहे. आपल्याला सगळ्यात जास्त लागतात ते म्हणजे ग्राफिक्स. 90-95% लागतात ते म्हणजे ग्राफिक्स. ग्राफिक्स आहेत बघा पहिलाच. सीओल मध्ये जायचं ग्राफिक्स. आता बघा काही ग्राफिक्सच्या समोर एज्यू लिहिलेलं असतं किंवा तुमच्या केसमध्ये कदाचित प्रो लिहिला असेल. तर तो प्रोचा एलिमेंट आहे. ठीक आहे. तर तो तुम्ही फ्री व्हर्जन वापरत असाल तर वापरू शकत नाही. जर तुम्हाला प्रो व्हर्जन हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. प्रो व्हर्जन तुम्हाला कमीत कमी कॉस्ट मध्ये आपण देऊ. आता बघा हा एलिमेंट फ्री आहे. हे सगळे एलिमेंट्स फ्री आहेत. हा प्रोच आहे. मी फ्री वाला घेते. ठीक आहे. साईज छोटी. तर साईज छोटी कशी करायची? कॉर्नर्स. हे जे 4 कॉर्नर्स आहेत ना, 4 कॉर्नर्स, या 4 कॉर्नर्स वरती क्लिक करायचं आणि साईज छोटी किंवा मोठी. ठीक आहे. साईज छोटी मोठी करून बघा. 4 कॉर्नर्स वरती क्लिक करायचं. साईज बिग ऑर स्मॉल. आणि जर या एलिमेंटला मूव्ह करायचं असेल तर मधी क्लिक करायचं आणि मूव्ह करायचं. साईडला क्लिक केलं तर ते साईज छोटी किंवा मोठी होते. ठीक आहे. आणि हे जर साईड्स आहेत ना, हे बार, हे जर केले तर मग ते क्रॉप होतंय. बाय मिस्टेक झालं तर इथे वरती आपल्याकडे अंडूचं ऑप्शन आहे. ठीक आहे. असं बघा, याला साईज छोटी करा, इथे तुम्ही याला प्लेस करा. ठीक आहे. पहिला तुमचा कॅट. त्याच्यानंतर काय येणार? डॉग. डॉग साठी काय सर्च करायचं? DOG डॉग. भरपूर एलिमेंट्स आहेत. कलर हवा असेल तर कलर, ब्लॅक अँड व्हाईट तर ब्लॅक अँड व्हाईट. कलर ब्लॅक अँड व्हाईट वाला फ्री आहे, मी हा घेतला. आता हा कॅट, हा डॉग या कॅटच्या शेजारी तुम्हाला फिक्स करायचा. वरती न्या पहिला. वरती नेल्यावर बघा टॉपची लाईन दिसते अलाइनमेंटची. म्हणजे कॅटची वरची बाजू आणि डॉगची वरची बाजू एकत्र मॅच झाली आहे, बरोबर? टॉपची लाईन. आता खालची लाईन पण मॅच करूया. त्यासाठी काय करूयात? या कॉर्नर वरती क्लिक करूयात आणि हा कॉर्नर असा पुश करूयात. बघा लाईन आली परत. मॅच झालं. आणि हा जो डॉग आहे याला थोडस या साईडला घेऊयात. सेंटरला. बघा सेंटरची एक लाईन आली. म्हणजे एका लाईन वरती आपण 3 ठेवूयात. ही अलाइनमेंट तुम्हाला येणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. अलाइनमेंट आलीच पाहिजे तुम्हाला. हे जे आता मी करते आता ते आलं पाहिजे आणि मी बेसिक पासून सांगते, त्यामुळे असं काही अवघड असं काहीच नाही. एलिफंट घेतला. मग एलिफंटला पण वरती टॉपची लाईन मॅच करा पहिला. त्यानंतर कॉर्नरने इकडून पुश करा आणि कॉर्नरची लाईन मॅच करा. झालं. एलिफंट पण ऍड. आता खाली वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बघा. लायन वगैरे तुम्ही सर्च करा आणि मग ते तुमचं तुम्ही ऍड करा. कॉर्नरनी फक्त मी साईज त्याची छोटी करते. ठीक आहे. असं. डक ऍड करा. इथे मी ऍड करते. आता डक इथे मला जे दिसतंय ते मी ऍड करते. राईट. असं. टॉरोटाईज घेतला. साईज छोटी करा. इथे ऍड करा. तर टॉरोटाईजचं वरची आणि टॉपची लाईन घेऊन चालणार नाही कारण खूप मोठा येतो. म्हणून मी याला असा इथे अटॅच करते. ठीक आहे. मग वेगवेगळे एलिमेंट्स तुम्ही इथून घ्या. सर्च करा. टायगर. सर्च केलं बघा टायगर म्हणून. टायगरचे एलिमेंट्स आले. ब्लॅक अँड व्हाईट पण असतील किंवा कलर पण असतील. ठीक आहे. तुम्ही सगळा एक पेज वरती सगळे कलरचे एलिमेंट्स घ्या. एक पेज वरती सगळे ब्लॅक अँड व्हाईटचे घ्या. असं करा. ठीक आहे. आणि असं एका पेज वरती सगळे तुमचे जेवढे जेवढे एलिमेंट्स असतील तर ते असे ऍड करून द्या. साईज छोटी आणि इथे त्याला सेट करा. इथे अजून 2, इथे अजून 2. ठीक आहे. कंपल्सरी पूर्ण पेज वरती सगळे एलिमेंट्स तुम्हाला इथे ऍड करायचे. मी आता लेफ्ट करते कारण आपल्याकडे टाइमचा इश्यू आहे. ठीक आहे. पण तुम्ही ऍड करा सगळे एलिमेंट. ठीक आहे. नवीन पेज घेते. नवीन पेज वरती काहीतरी वेगळं करूयात सर्च. बर्ड्स म्हणून सर्च करूयात. बघा वेगवेगळे बर्ड्स मिळतील. जसे की स्पॅरो मिळाली. साईज छोटी इथे. ठीक आहे. ही हनी बी मिळाली. याला इथे परत व्यवस्थित अरेंज करूयात. ठीक आहे. हे मिळालं. याची पण साईज छोटी. इथे अरेंज करूयात त्याला सेट इथे वरती. कावळा आहे. साईज छोटी करायची. सगळे एलिमेंट्स एकमेकांसोबत मॅच झाले पाहिजे. एखादा एलिमेंट मोठा नको किंवा एखादा एलिमेंट अगदीच छोटा आहे असं नको. पॅरट मिळाला. पॅरट मकाव आहे आय थिंक. हा. इथे याला मी मॅच करते. ठीक आहे. बघा वेगवेगळे एलिमेंट्स आले तर तुम्हाला जे जे एलिमेंट्स हवे तर ते एका पेज वरती ऍड करायचे आणि त्याची साईज छोटी करून ते ऍडजस्ट करायचं. बाय मिस्टेक क्रॉप वगैरे झालं तर वरती अंडूचं ऑप्शन आहे, अंडू करायचं. ठीक आहे. झालं. या पेज वरती तुम्ही सगळे बर्ड्स ऍड करा. नेक्स्ट पेज घेते. नेक्स्ट पेज वरती बघा काही मी सर्च करते. मी जे जे सर्च करते ते तुम्ही पण सर्च करा. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय ऍड करायचं असेल तर तेही ऍड करा. स्कूल म्हणून सर्च केलं बघा. स्कूलची मुलं आलीत. ठीक आहे. साईज छोटी करते. इथे मी याला प्लेस करते. छोटे छोटे एलिमेंट्स ऍड करा. इथे याला मी ऍड करते. साईज छोटी मोठी करून बघायची. इथे मी याला ऍड करते. इथे मध्ये करते आणि याला मी इथे ऍड करते. ह्या दोघांची साईज मी एकत्र मॅच करते. बघा मॅच झाली का दोघांची साईज? असं वेगवेगळे एलिमेंट्स आले. स्कूलची बस आली. त्याला इथे ऍड करूयात. हे सगळे वेगवेगळे ग्राफिक्स जे असतील तर तिकडे आपले ऍड झालेले आहेत. ही बघा कलर बस आहे. साईज छोटी करते. इथे मी याला प्लेस करते. बघा असं. ठीक आहे.
जसे वेगवेगळे एलिमेंट्स इकडे तुम्ही ऍड करा. ठीक आहे, पेज व्हाईटच ठेवा, नवीन पेज ऍड करते. ठीक आहे, आता काय मुलांना लागतं, ऍपल वगैरे लागतं, ए फॉर ऍपल, ऍपल वगैरे सर्च करा, कलरवाले पण करा आणि ह्याचे पण करा, ब्लॅक अँड व्हाईट वाले पण करा, दोन्ही करा हवे तर, म्हणजे एका साईडला ब्लॅक अँड व्हाईट करा, एका साईडला कलर वाले करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस पण होऊन जाते बघा. आणि साईज वगैरे मॅच करा. ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचं आणि ऍडजस्ट करायचं. बघा ह्याची आणि ह्याची हाईट सेम झाली. आता काय आला, बी वरनं बनाना आला, साईज छोटी, इथे एका साईडला कलरचे करतोय ना आपण. आता बनाना म्हणून वरती सर्च करावं लागेल, BANANA, स्पेलिंग मिस्टेक करू नका पण. हा बनाना, साईज छोटी, एका साईडला कलरचे करा आणि एका साईडला व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईटचे करा. ठीक आहे, त्यानंतर काय, एलिमेंट्स मध्ये ग्रेप्स म्हणून सर्च केलं, बघा ग्रेप्स आले, साईज छोटी, इथे याला प्लेस करा. हा, आणि हा ग्रेप्स घेऊन इथे याला प्लेस करा. जसं थोडं प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये वर्कशीट बनवण्याची जी प्रॅक्टिस असेल तर ती होईल. एका लाईन मध्ये 4 ऍड करा, हे लाईन मध्ये घ्या, एक असं तिरकं साईडला वगैरे कुठे घेऊ नका, एका लाईन मध्येच घ्या. आणि एकाचा डिस्टन्स कमी, एकाचा डिस्टन्स जास्त असं पण ठेवू नका, ऍव्हरेज डिस्टन्स मॅच करा दोन्ही मध्ये. ठीक आहे, असं. पाइनएपल आहे बघा, इंग्लिशमध्येच टाईप करावं लागेल बरं याच्यामध्ये. आता तुम्हाला माहित नसेल की काय काय फळं आहेत काय असेल तर गुगलला सर्च करा किंवा चॅट जीपीटीला सर्च करा, फळांची नावं येऊन जाते. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे हे वर्कशीट पहिलं एक झालं. हे असाइनमेंट्स मी देते तुम्हाला. ठीक आहे, तर हे सगळं करायचंय तुम्हाला, पॉज करायचंय, लेक्चर सेव्ह करून ठेवा, सो दॅट व्यवस्थित ह्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकताय. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये काय सर्च करायचं सांगते तुम्हाला. एलिमेंट्स मध्ये जाते, ठीक आहे, डिझाईन्स मध्ये जाते, तर यातला एखादा पार्ट बघूयात आणि ते मी तुम्हाला सांगते. हा, आता काय करा, शेप्स मध्ये जा, एलिमेंट्स मध्ये गेलात, एलिमेंट्स थोडंसं खाली या, इथे बघा शेप्स आहेत, शेप्स मध्ये जावा. शेप्स मध्ये बेसिक मध्ये एक स्क्वेअर शेप घ्या. ठीक आहे, आता खूप इम्पॉर्टंट आहे, जरासं डिटेल मध्ये बघा. हा स्क्वेअर शेप घेतला, याला तुम्ही मूव्ह करू शकताय, कॉर्नरने साईज छोटी वगैरे ती मग पूर्ण साईज चेंज होते. ठीक आहे, ते तुम्ही ऍडजस्ट करू शकताय, असं असं जसं हवंय, मला असं हवंय. ठीक आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं, ह्याचे सगळे वरती चेंजेस काय असतील तर ते येतात. कुठल्याही एलिमेंट वरती काय चेंजेस करायचे असतील तर त्या एलिमेंट वरती क्लिक करायचं, वरती त्याचे सगळे चेंजेस तुम्हाला दिसतात. ठीक आहे, खाली जर मोबाईल मध्ये करताय तर खाली बॉटमला दिसते. आता याचा सगळ्यात पहिला बघा, कलरचा असेल तर तो चेंज करू शकतो. कलरवरती क्लिक करा, सगळा कलरचा पॅलेटच येतोय. कुठला कलर हवा असेल तर तो वापरा, मी हा लाईट कलर वापरते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे स्ट्रोक स्टाईल, स्टाईलचा एक ऑप्शन आहे. स्टाईल मध्ये गेलात की याला तुम्ही बॉर्डर देऊ शकताय. 4 टोटल वेगवेगळ्या बॉर्डर्स आहेत, डॉटेड आणि प्लेन, आणि त्याची वेट पण तुम्ही वाढवू शकताय. मला वेट अगदीच वाढवायची नाही, 5 असू देत. ठीक आहे, दुसरा आहे वेट. ठीक आहे, तर वेट दिलात, त्याला लाईन दिलीत की मग लाईनच्या कलरचा एक ऑप्शन येतो, स्ट्रोक कलर. जी लाईन तुम्ही दिली आहे साईडला त्या लाईनचा कलर कोणता असायला हवा, जो की आता आपण ऑरेंज केला. ठीक आहे, हे 3 ऑप्शन्स आपण केले. आणि चौथा ऑप्शन आहे कॉर्नर. कॉर्नर वरती क्लिक करा, कॉर्नर तुमचे राऊंड झाले बघा, कॉर्नर तुमचे राऊंड झाले. ठीक आहे, चेक करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची डिझाईन जी असेल तर ती बनवा. ह्याची साईज छोटी किंवा मोठी करू शकताय, जसं तुम्हाला हवंय तसं. ठीक आहे, चेंज करू शकताय. बाय मिस्टेक झालं तर अंडू वरती क्लिक करा. इथे याला मी प्लेस करते, इथे मध्ये याला मी प्लेस करते, साईज थोडी छोटी करते बघा, आणि इथे मी याला बरोबर सेंटरला प्लेस करते. ठीक आहे, आता थोडंसं डिटेलमध्ये बघा. आता याच्यावरती क्लिक करायचं, ज्या एलिमेंट वरती तुम्हाला चेंजेस करायचे त्या एलिमेंट वरती क्लिक करायचं. हे 4 पहिलं ऑप्शन्स करून बघा, मग पुढचा प्रोसेस करा, स्टेप बाय स्टेप करा. मी एकत्र शिकवते तुम्हाला सगळं, कारण आपल्याकडे टाइमचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तुम्ही करताना सगळे एकत्र करू नका, तुम्ही एक एक करून बघा. ठीक आहे, तर आता याच्यावरती मी क्लिक करते, बघा डुप्लिकेटचा ऑप्शन आला, डुप्लिकेट वरती क्लिक करते, सेमच डुप्लिकेट झाला, कलर स्ट्रोक सगळं सेम. ठीक आहे, सेम डुप्लिकेट झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने कोणताही एलिमेंट असतो. हा पाइनएपल आहे, पाइनएपल वरती क्लिक केलात, डुप्लिकेट केलात की पाइनएपलचा पण डुप्लिकेट झाला. ठीक आहे, असं. मग डुप्लिकेट झालेल्या पाइनएपलचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तो तुम्ही करू शकताय इथून, असं. ठीक आहे, मग डुप्लिकेट झालेल्याचा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तो तुम्ही करू शकताय. ठीक आहे, आता मी हा डिलीट करते, याला आपण बोलतोय डुप्लिकेट. ठीक आहे,
आता डुप्लिकेटची ट्रिक मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला हा सेम ट्युटोरियल मोबाईलवरून करायचं असेल, तर तुम्ही खाली मोबाईल म्हणून कमेंट करा. जर 50च्या वरती कमेंट्स तुमच्या गेल्या, तर सेम ट्युटोरियल मी तुम्हाला मोबाईलवरून किंबहुना याच्याही पेक्षा जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला मी मोबाईलवरून देईल. जर त्याच्या व्हिडिओचे व्ह्यूज आणि कमेंट्स जर जास्त असतील, तर मोबाईलचा ट्युटोरियल जो असेल तर तो मी तुमच्यासोबत फ्रीमध्ये घेऊन येईल. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ बघितल्यानंतर खाली मोबाईल म्हणून कमेंट करायला विसरू नका. कारण तुमची कमेंट सुद्धा त्या कमेंट्समध्ये काउंट होईल आणि कदाचित 50च्या वरती कमेंट्स केल्या तर नक्कीच आपण फ्री ट्युटोरियल ह्याच्यावरती फोनवरचा देऊ. ठीक आहे. आता याच्यावरती क्लिक केलं, डुप्लिकेट करते. ठीक आहे. डुप्लिकेट केला. आता डुप्लिकेट केल्यानंतर जिथे तुम्हाला हवाय, ज्या साईजला हवाय, ज्या अंतरावरती हवाय तिथे तो प्लेस करायचा. कुठे साईडला वगैरे असं मूव्ह नाही करायचा. बरोबर सेंटर वगैरे मॅच करायचं. डिस्टन्स चेक करायचं केवढं हवाय. डिस्टन्स घेतलं. आता कुठेही दुसरीकडे क्लिक करायचं नाही. कंटिन्युअसली डुप्लिकेट वरती क्लिक करायचं. याला आपण बोलतो डुप्लिकेटची ट्रिक. ठीक आहे. जर चुकून तुमच्याकडून ते दुसरीकडे कुठेतरी गेलं, जसं की आता मी याला डुप्लिकेट करते आणि जरासं साईडला ठेवते. जरासं साईडला पोझिशन करते. सेंटरला न करता बघा किंचित ते साईडला गेले, राईट. आता साईडला गेले, डुप्लिकेट केलं, ते पुढचे सगळे साईडला जातील. असे मग ते सगळं चेंज होईल. मग तुम्हाला खूप इरिटेट होईल ते. ठीक आहे. तर त्यामुळे डुप्लिकेट करताना काय करायचं परत एकदा दाखवते बघा. ह्याला डुप्लिकेट करायचा. इथे बरोबर जिथं जे डिस्टन्स ठेवायचं तिथं मी डिस्टन्स चेंज करते बघा. हे डिस्टन्स हवाय. ठीक आहे. तर डुप्लिकेट कुठेही दुसरीकडे क्लिक करायचं नाही. कंटिन्युअसली डुप्लिकेट वरती क्लिक करून हे तुमचे डुप्लिकेट्स जे असतील तर ते करायचे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला ग्रुपिंगचा पार्ट शिकवेन. ठीक आहे. ग्रुपिंगचा जो की तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त हे असेल ना, वर्कशीट्स असतील ना चांगले, तर ते बनवून देईल. ठीक आहे. कारण बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. जर बेसिक तुमचं चांगला असेल ना, तर बघा कुठलीही वर्कशीट तुम्हाला दाखवली. आता ही वर्कशीट तुम्हाला दाखवली, तर ती तुम्ही अगदी इझिली बनवू शकता. ठीक आहे. जसं की बघा आता या वर्कशीटमध्ये काय काय आहे. जसं की या वर्कशीटमध्ये एक शेप आहे. मी तुम्हाला दाखवते 2 मिनिटात. जर तुमचा बेसिक क्लिअर असेल, तर किती तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतात, तर ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. इथे मी काय केलं, एक हे घेतला, सेंटर घेतला. ह्याचा कलर आपण करूयात व्हाईट. ह्याला आपण देऊयात स्ट्रोक ब्लॅक द्यायचं ना, असा. ठीक आहे. ऍडजस्ट केला मी. ह्याला मी लॉक करते. तर हे मला बेसिक माहिती आहे म्हणून मी हे सगळं करू शकते. आता हे तुम्हाला करायचंय. कसं करणार? टेक्स्टमध्ये गेलात, एक टेक्स्ट बॉक्स घेतलात, थोडं आता झूम करते. इथे वरती याला प्लेस करते. असं. ठीक आहे. साईज थोडी मोठी करते, एवढी थोडीशी. आता इथे टाईप करते 1 ओ आणि 1 आणि मग इज इक्वल टू डॅश 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 असं. अलाइनमेंट फक्त मी याला लेफ्टची देते आणि एक डॉट पण आहे ना वरती, इथे डॉट देईल असं. इथे मी याला प्लेस करते बघा. तर आता काय करते, थोडं झूम आउट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्याला मी बघा डुप्लिकेट केला. आता सेम डुप्लिकेटची ट्रिक वापरली. किती वेळात मी वरचा जो डिझाईन केलेला वर्कशीट आहे तसा मी डिझाईन केला सांगा. तुम्हीच काउंट करा किती वेळ झाला आणि मला सांगा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पण हे शिकायचं असेल तर मला सांगा कॉमेंटमध्ये. वर्कशीट म्हणून कॉमेंट करा. ठीक आहे. बघा झाली. आता फक्त काय करायचं, जायचं आणि सगळं 1 आहे तिथे चेंज करायचं. फक्त 1 आहे तिथे 2. तुम्हाला जे हवं आहे ते 2च लिहायला हवं असं काही नाही. मी एक सांगते तुम्हाला. इथे जायचं, इथे 3 असं. जे चेंजेस करायचे आहे तुम्हाला तर ते करायचे असं. ठीक आहे. किती वेळात बनवला? 5 मिनिटात. हा वरचा आहे तसा सेम. बरोबर. मग बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर अशा टाईपचे जे काही डिझाईन्स असतील तर ते तुम्ही इझिली बनवू शकताय. त्यामुळे जे मी तुम्हाला सांगितलं बेसिकला तर ते करा. आणि जर तुम्हाला मोबाईलचा ट्युटोरियल हवा असेल तर खाली मोबाईल म्हणून मेसेज करा. आणि जर तुम्हाला इन डिटेल माझ्याकडून हे लाईव्ह मध्ये शिकायचं असेल तर जो काही नंबर दिलेला आहे खाली तर त्या नंबरवरती मेसेज करा. इन डिटेल लाईव्ह तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाईल. आणि वर्कशीटचा आपला कोर्स जर करायचा असेल तर नक्कीच www.maulibusiness.com किंवा खाली एक ऍप्लिकेशन आहे आपला, त्या ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि डायरेक्ट तिथून हा कोर्स परचेस करू शकता. फक्त आणि फक्त 199 रुपयाला आहे. पण अगदी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्यात की ट्रेसिंग कसं करायचं, सिलेबस आहे, क्लॉक आहे, फेसचे पार्ट्स आहेत, हे वेगवेगळं आणि अजून नवीन नवीन लेक्चर्स त्याच्यामध्ये अपलोड होत राहतात. त्यामुळे लगेचच जावा, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि कोर्स जो असेल तर तो परचेस करा. ठीक आहे. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.